मुंबई रिकामे करण्याचे हायकोर्टाने सरकारला आदेश दिलेले आहेत। तर 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश हायकोर्टाने दिलेले होते। तर आता ही डेडलाईन देखील संपलेली आहे। कारवाईबाबत वस्तुस्थिती कळवा असे निर्देश आता हायकोर्टाने दिलेले आहेत। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवा असल्याचं हायकोर्ट म्हणालेलं आहे। तर मुंबई शहर आम्हाला सामान्य हवं असे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश खरं तर हायकोर्टाकडून सरकारला देण्यात आलेले होते। तर आता होत असलेल्या कारवाईचा वस्तुस्थिती नेमकी काय आहे ते देखील कळवा असं हायकोर्टाने सरकारला आदेश दिलेले आहेत। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवं असल्याचं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे खरं तर आदेश हायकोर्टाने दिले होते आणि त्यावर आता कारवाईची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे देखील आम्हाला कळवा असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उमेश, मुंबई रिकामे करण्याचे 3 वाजेपर्यंतचे हे आदेश हायकोर्टाने दिलेले होते। डेडलाईन देखील आता संपलेली आहे। तर आता कारवाईबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे ते देखील आम्हाला कळवा असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे सरकारला। नक्कीच नियम कोर्टाने 3 वाजेपर्यंतच्या हे सगळं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल किंवा मग मुंबई महानगरपालिकेच्या समोर त्याचं मुख्य चौक आहे, इथे मुख्य परिसर खुला करून द्यावा, वाहनांची वर्दळ सामान्य करून द्यावी, मराठाच्या आंदोलक ते रस्ता असू नये अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या। आता जर सध्याची तिकडची परिस्थिती पाहिली तर RAF म्हणजे रिझर्व्ह ऍक्शन फोर्स 3 वाजेपर्यंतची डेडलाईन होती आणि त्या जी याआधी सुनावणी झाली 1 वाजता त्यानंतर सांगितलं होतं की 3 वाजेपर्यंत मुंबईचे जे रस्ते मराठा आंदोलकांनी थांबवलेले आहेत किंवा त्या रस्त्यांमध्ये गाड्या लावलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व 3 वाजेपर्यंत हटवण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या। त्यानंतरची जर आता आपण परिस्थिती पाहिली तर आपण पाहू शकतो की जवळपास काही प्रमाणात रस्ते जे आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत। मुख्य जो जे महाराजांचा जो रस्ता आहे जे फ्लायओव्हरवरून जो थेट कुलाब्याला जातो तो रस्ता आता सध्या खुला करण्यात आला। मात्र त्यापुढे जर जाऊन आपण पाहिलं तर आझाद मैदान जिथे जरांगे पाटील आंदोलनाला बसले आणि त्यापुढे मेट्रो सिनेमा आणि भुलेश्वर मार्ग तिथे हा रस्ता पुढे जोडला जातो तो रस्ता अजूनही बंद आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स जी आहे ती या सगळ्या परिसरात आणलेली आपल्याला पाहायला मिळते। खास करून RAF रिझर्व्ह ऍक्शन फोर्स जे आहे तो हा रस्ता खुला करण्यासाठी तैनात करण्यात आलेली आहे। यासोबतच जर आपण पाहिलं तर इतर जे पोलीस आहेत पोलीस आहेत ते देखील सातत्याने प्रयत्न करतात, आंदोलक देखील त्यांना सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। सातत्याने अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत आपल्या आंदोलकांना त्यांच्याकडून केल्या जातात की आंदोलकांनी रस्त्यात उभं राहू नये, आंदोलकांनी जे आहे ते मैदानात जावं किंवा रस्ता खुला करून द्यावा अशा प्रकारच्या सूचना सातत्याने केल्या जात आहेत। आणि आता हे सगळं ही सगळा परिस्थिती जी आहे ते आपल्याला मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळते। एकूण सगळे रस्ते जर आपण पाहिले तर सर्व रस्ते गेल्या 4 दिवसापासून बंद होते। आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या परिसरात लावल्या होत्या। अजूनही हा रस्ता जर आपण पाहिला तर इकडे RAF फोर्स जी लावली असली तरी पुढे जर आझाद मैदान आहे आणि आझाद मैदानाचे मनोज जरांगे पाटील आंदोलनं बसले तर त्याच्या पुढे सर्व अजूनही गाड्या उभ्या आहेत, अजूनही आंदोलक रस्ते आहेत। त्यामुळे हा रस्ता क्लिअर करणं हे आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर असलेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्याची ही सगळी परिस्थिती आहे। कोर्टामध्ये सुनावणी जी आहे ती देखील सुरू झालेली आहे। त्यामुळे 3 वाजल्यानंतर कोर्ट काय भूमिका घेते, कोर्ट कोणत्या सूचना करते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। निश्चितच उमेश, खरं तर डेडलाईन संपलेली आहे। 3 वाजेपर्यंतची ही डेडलाईन हायकोर्टाकडून देण्यात आलेली होती। मात्र अद्याप मनोज जरांगे हे आझाद मैदानातच आहेत, ते तिथून हटत नाहीयेत। तर आंदोलकांनी देखील ठाम भूमिका घेतलेली आहे की आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई शहर सोडणार नाही। आता हे संपूर्ण प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण होतीये का? नक्कीच सध्याची जर परिस्थिती पाहिली तर हे सगळं प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे। मात्र सध्या जर आपण थोड्या वेळापूर्वी पाहिली ती बैठक उपसमितीची झाली तर उपसमितीच्या बैठकीत देखील जे उपसमितीच्या लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं। स्वतः ते थोड्या वेळापूर्वी त्या कमिटी घेऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येणार, त्याच्यामुळे या सगळ्या बाबतीत तोडगा निघतोय का याकडे लक्ष असणार आहे। कारण ओबीसी मधूनच आपल्याला आरक्षण असावं, मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी सातत्याने मनोज जरांगे पाटील करतात आणि ते शक्य आहे का याबाबत सातत्याने प्रशासकीय लेवल असेल किंवा मग नेते मंडळी असतील या सगळ्यांच्या बैठका ज्या त्या सुरू आहेत। मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या संदर्भात बैठका घेतात।
नुकतीच उपसमितीची बैठक पार पडली आणि ही उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट उपसमितीकडून घेतली जाईल. ही सगळी चर्चा ही सगळी अत्यंत महत्वाची चर्चा असणार आहे. यातून काही तोडगा निघणार आहे का हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. जर या बैठकीतून तोडगा निघाला तर मराठा समाजाला आरक्षणाचा जो काही प्रश्न पडलेला आहे किंवा जो मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या समोर आहे त्यातून मार्ग सुकर होऊ शकतो. त्यामुळे ही जी चर्चा होणार आहे ती अत्यंत महत्वाची असणार. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील नेमकं कोणते सजेशन घेऊन कोणत्या उपाययोजना घेऊन मनोज जरांगे पाटीलला भेटतायत आणि त्या उपाययोजनावर मनोज जरांगे पाटील समाधानी होणार आहेत का हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि त्यात नेमकं आता कोर्ट 3 वाजल्यानंतर कोर्ट काय सांगणार आहे, कोर्टाकडून काय नेमका सूचना येतात. त्यामुळे आता सध्या जर पाहिली तर अत्यंत वेगवान घडामोडी घडतात आणि अशा वेगवान घडामोडी घडतात म्हणजे कोर्टात घडामोडी घडतात. आझाद मैदान परिसर खाली करण्यासाठी पोलीस यायचं मोठ्या प्रमाणात रस्ता उत्तर करण्याचं आंदोलकांना आव्हान करतायत, गाड्या काढतायत. हे सगळं होत असताना तिसऱ्या बाजूला उपसमितीची बैठक पार पडली. उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर ते आझाद मैदानकडे येतात. आझाद मैदानमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची चर्चा करणार आहेत. अशा 3 ते 4 घडामोडी एका पाठोपाठ एक घडताना पाहायला मिळतात. त्याच्यामुळे राजकारण असेल किंवा समाजकारण असेल सोबत ढवळून निघताना आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठे सगळं पडताळ होताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण मुंबईत जरी आंदोलन असले तरी इतर जे मराठा आंदोलक आहेत ते आंदोलक जे आहेत ते जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये आपापल्या परीने आंदोलन करतात. त्याच्यामुळे एकूणच सगळं महाराष्ट्राचं लक्ष जे आहे आज मुंबईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल त्या सगळ्या परिसरावर आहे. कोर्टात नेमकं काय होतं या सगळ्या आणि यासोबतच उपसमिती ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना भेटेल त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांची उपसमितीची राधाकृष्ण विखे पाटील यांची चर्चा काय होते हे देखील अत्यंत महत्वाचं असणार आहे. आपण पाहू शकतो अशा प्रकारची कुटुंब आहेत, मराठा कुटुंब येत आहेत. आपला समर्थन ज्याचं मनोज जरांगे पाटलांना देतात. मात्र मुंबईची सुव्यवस्था बिघडू नये, मुंबईचे जो रोज जी मुंबई जगली जाते, मुंबईकर जो रोज कामावर येतो, कामावर जातो, गणेश उत्सव सुरू आहे, यामध्ये कुठे बाधा येऊ नये यासाठी पोलीस तैनात आहेत. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गर्दीचे प्रयत्न केले असं सगळं वातावरण सध्या आपल्याला मुंबईत पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या अर्ध्या ते 1 तासामध्ये मोठ्या घडामोडी मुंबईमध्ये घडू शकतात. हे अशा प्रकारचं सगळ्यात सध्या तरी आपल्याला इकडे चित्र पाहायला मिळत आहे. नीलम, निश्चितच उमेश, खरं तर आता मोठी माहिती समोर अशी येते की सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगेंच्या भेटीला गेलेलं आहे. यावर आता नक्की काय तोडगा निघेल यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. थोड्या वेळापूर्वी उपसमितीची बैठक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी पार पडल्यानंतर आता ते शिष्टमंडळ जे आहे ते थेट आझाद मैदानाच्या दिशेने निघाले आणि कोणत्याही क्षणी आझाद मैदानाच्या या दिशेने म्हणजे आता मी जिथे उभा आहे तिथून काही आकाच्या अंतरावरती आझाद मैदान आहे. तिथे ही उपसमितीची सगळी समिती येईल आणि समिती मनोज जरांगे पाटील आणि त्यांची जी टीम आहे त्या सगळ्यांची चर्चा करेल. अशी सगळी परिस्थिती आता या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते. अनेक आता जर स्क्रीनवर पाहतात असे कुटुंब आहेत, मराठा कुटुंब आहेत जी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांना समर्थन करतात. ही कुटुंब येत आहेत आरक्षणाचा मुद्दा ज्याप्रमाणे भूमिका घेत आहेत ती भूमिका किती महत्वाची आहे हे सांगण्याचा प्रयत्न अशा मराठा कुटुंबांकडून केला जातोय. गेल्या 4 ते 5 दिवसापासून अशा अनेक मराठा कुटुंब आले त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना जी काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.